नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण येले जालना बाजार समितीला. बघू शकता या ठिकाणी सोयाबीनचा पलीकडे काटा होईल. काही सोयाबीन विकलेली आहे, 2-3 इकडं लॉट होते आज सोयाबीनचे, आणि काही डागी माल आहे, मातीचा माल आहे, ती चाळणी पण चालू आहे. बघू शकता तुम्ही. आणि आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजचे सोयाबीनचे काय भाव आहे, कमीत कमी जास्तीत जास्त काय भाव आहे, तसेच जे हलके माल आहे, डागी माल आहे, मातीचे माल आहे, त्याचे काय भाव आहे, व बियाण्यासाठी कोणत्या कोणत्या मालाची खरेदी होती, अशी संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दादा, पहिलं तुमचं संपूर्ण नाव सांगा, परिचय द्या आपल्या दुकानाचा. माझं नाव रवी रावसाहेब जगताप, जालना, नवीन मोठा जालना, शिवाली ट्रेडिंग कंपनी. दुकान नंबर क3. दुकान नंबर क3. बरं, सध्या आवक कशी आहे बरं याची सोयाबीनची? सोयाबीनची आवक बरी आहे. काल 6-7 हजार क्विंटलपर्यंत आवक होती. आज बी त्या दरम्यान आवक आहे, 6-7 हजार क्विंटलपर्यंत आवक आहे. बरोबर आहे. आणि सध्या कमीत कमी काय दर आहे बरं डागी मालाची? एकदम कमीत कमी लोएस्ट मध्ये 48-49. 49. हो, खराब तर खराब माल. तसं वरमध्ये मग 52-53 तेल कंपनीमध्ये. तेल कंपनी. हो. आणि बियाण्याची कोणती कोणती खरेदी चालू आहे सध्या? बियाणं ग्रीन गोड आहे, विस्तार आहे, इनवाईस 108 आहे. हां, इनवाईस 108. बरोबर. बियाण्याची काय भाव आहे बरं? बियाण्याचं 52 पासून तर वरमध्ये 56-56 पर्यंत. 52 पासून 56-56. आणि कालचे काय भाव होते बरं? कालचे रेट थोडे 1.51 होते. हा. थोडं वाढला 50 रुपये. 50 रुपये वाढले समजा. 50 रुपये वाढला. बरं, दररोज भाव वाढ राहिले, काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना? नाही, आता रेट तर वाढत आहे, कारण मला तर शॉर्टेज येत आहे. मार्केटला जिथं 15-17 हजार बोरीची आवक पाहिजे, तिथं 6,000-7,000 क्विंटलचीच आवक आहे. हां हां माल सगळा नापेटकडे आहे. हा, हा. शेतकऱ्यांचा माल कमी आहे, त्यामुळे मोठ्याला आवक कमी पडते. ITVCमध्ये, पशुखाद्यामध्ये आणि तेल कंपनीला तेलला सध्या डिमांड आलेली आहे. बरोबर आहे. त्यामध्ये डिमांड आहे, गिरायकी निघल्यामुळे माला शॉर्टेज आणि रेट वाढत आहे रोज. हा, हा. 5-50 रुपये. शेतकऱ्यांना तर आपण मागच्या व्हिडिओत बोललो होतो, हा. तेव्हा परिस्थिती बघून त्यांच्या हिशोबाने ते विक्री करू शकतात. बरोबर. रेट थोडे सफिशियंट आहे. हां हां म्हणावं तसं तर हमी भावच्या अजून कमीच रेट हा, हा. शेतकऱ्याच्या दृष्टीने हा, हा. रेट अजून वाढायला पाहिजे. बरोबर. पण रेट जायला पाहिजे. हा. आता परिस्थिती सांगतात नाही पुढं काय होईल म्हणून. बरोबर आहे. हो, पण आज सफिशियंट आहे काही विक्री करत असतो. बरं, दररोज 50-50 वाढ राहिले, काय सांगू इच्छिता शेतकऱ्यांना? थांबायला पाहिजे की आणलं पाहिजे मला समजा? नाही, हरकत नाही. आता 50-50 रोज वाढत आहे, पण कधी कधी 300 रुपये एखादी कमी आधी होऊ शकतात. हां हां हां, त्यामुळे हरकत नाही. टप्प्याटप्प्याने विक्री केली तर काय अडचण नाही शेतकऱ्यांना. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या सोयीनुसार खर्चानुसार त्यांच्या बरोबर आहे. विक्री झाली, काय अडचण नाही. चालतं. शेतकरी बांधव येईल होते आज, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं समजा बाजारभाव संदर्भात. काय भाव वाढे पाहिजे का आणखीन काय वाटतं तुम्हाला? हा, भाव वाढले पाहिजे याच्यापेक्षा थोडे आणि बरोबर आहे. समजा 6,000पर्यंत तरी भाव पाहिजे. हां, 6,000 पर्यंत. खूप खर्च आहे याला, सोयाबीन. सोयाबीनला काढायला याला 5,000 रुपये तर काढण्याला लागले यावरती. बरोबर. तुमची किती होती सोयाबीन? आमचं होती तर 2 एकर काय उतार आला बरं? एकरी 21 कट्टे झाले. एकरी? हा, बरोबर. तर चांगला आला. हां हां, भाव सुरुवातीला कमी होते, आता भाव आहे आता भाव वाढे. बरोबर आहे. कमीत कमी काय भाव मिळाला पाहिजे तेव्हा पुरती समजा सोयाबीन? 6,000-6,500 बरोबर आहे. चालतं. त्या ठिकाणी शेतकरी बांधवाची इच्छा आहे, कारण की खर्च खूप आहे शेतीचा, त्यामुळे भाव कमीत कमी 6,000-6,500 पाहिजे, आणि वरमध्ये 8,000-7,000 8,000 भाव सोयाबीनला पाहिजे. जर नाफेडचेच भाव जर वाढे 7,000-8,000 हमी भाव झाले, तर इकडे बी खुल्या मार्केटमध्ये भाव वाढा. खताची वाढली, बियाण्याची वाढली, बरोबर आहे. चालतं. मजुरी वाढली. हो, मजुरी वाढली, कमी होत नाही. हां हां, चालतं. या ठिकाणी जे आपल्यासोबत होते शिवालय ट्रेडिंग कंपनीचे सर्व मालक, आडत दुकानदार, त्यांनी आपला आजचे भाव सांगितले. कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, व शेतकऱ्याचा निर्णय स्वतः घ्या. त्याला वाटलं आणा किंवा थांबा, कारण की भावात काही सांगता येत नाही, कधी कमी जास्त होऊ शकते. पण दररोज 50-50 रुपये भाव वाढवले सध्या तरी. चालतं. धन्यवाद भाऊ. आज आपण जाणून घेतलं जालना बाजार समिती सोयाबीनचे बाजार भाव. या व्हिडिओमध्ये थांबे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.